आपल्या आयुष्यात अनेक नाती असतात, पण काही नाती अशी असतात जी मनाला खोलवर स्पर्श करून जातात. जिच्या नावातच माया दडलेली आहे ती म्हणजे बहीण. आईनंतर घरातलं जिव्हाळ्याचं नातं. वाढत्या वयाबरोबर बऱ्याच गोष्टी बदलतात. शाळेत नवीन मित्र बनतात, अभ्यास वाढतो, पण एक नातं तसंच घट्ट राहतं, बहिणीचं. कितीही मोठे झालो, पण आजही काही बोलायचं असेल, मन मोकळं करायचं असेल, तर पहिला फोन तिलाच करतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ती आपल्या सोबत असते. परीक्षेच्या तणावात, करिअरच्या गोंधळात, नात्यांच्या गुंतागुंतीत. ती फक्त बहीण नसते, ती एक सख्खी मैत्रीण होते. कधी भांडायचो, तासनतास न बोलायचो, पण रात्री झोपताना तिलाच आठवण यायची. ती हळूच येऊन विचारायची, झोपलास का रे? आणि त्या एका प्रश्नानं भांडणं विसरून जायची. कधी वाटतं आपण कितीही मोठे का होऊ, पण तिच्यासाठी आपण आजही लहान भावच आहोत. ती अजूनही काळजी करते. आणि जेव्हा संकट येतात, कधी अपयश, कधी मनाला लागलेलं दुःख, तेव्हा तिचं ते साधं वाक्य, काळजी नको करू, मी आहे ना, हे आपल्याला पुन्हा उभं राहायला बळ देतं. कधी वाटतं काही माणसं देव आपल्याला खास पाठवतो. ताई म्हणजे तसं माणूस आहे. आईसारखी काळजी घेणारी, मैत्रिणीसारखी समजून घेणारी आणि आपल्या पाठीशी उभी राहणारी. ताई, खरं सांगतो, आयुष्यभर तुझं हे नातं असंच जपायचं आहे. तुझं हसणं कायम असंच राहू दे. कारण तू आहेस म्हणून माझं आयुष्य आहे. बाकी आयुष्य आहे चालायचं.